नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओची शूटिंग ना म्हणजे सगळं दिवाळी क्लिनिंगचं ज्या वेळेस ती सिरीज सुरू झाली ना त्यापूर्वीच केलेली होती. पण दिवाळी क्लिनिंगचं आधी दाखवायचं होतं म्हणून हे सगळं राहून गेलेलं होतं. तर आता गावाला जाण्याची तयारी सुरू आहे. तर मग ना शूटिंग बऱ्यापैकी झालेलं नव्हतं. मग मी म्हटलं की हाही व्हिडिओ टाकून देऊ, तुमच्यासोबत शेअर करू, कारण की अजून जास्त लेट होऊन जाणार म्हणून. तर माझं असंच सकाळचं चहा वगैरे बनवणं सुरू होतं. रविवारचा दिवस होता आणि बाजारात जायचं होतं, त्यामुळे ना थोडी घाई चाललेली होती. तर साखर टाकत होते आणि नेमका माझ्या हातातून बरणी ना निसटली आणि साखर खाली पडलेली. आताच ना म्हणजे मी ह्या व्हिडिओला आवाज तर आधी दिलेलं नव्हतं, फक्त शूटिंग करून ठेवलेली होती. पण ना काय झालेलं म्हणजे याच महिन्यामध्ये ना म्हणजे मी जनरली तुमच्याशी बऱ्याचदा ना गप्पा मारते, अगदी तसंच आहे की जे विषय आपल्या आयुष्यात सगळ्यांसोबत घडत असतात ना, तसंच आता सोनं तर विचाराल तर कितीतरी महाग झालेलं आहे आणि ते जपणं पण त्याहून जास्त कठीण झालेलं आहे. कारण की तुम्ही आजूबाजूला बघतच असाल, चोऱ्या किती वाढलेल्या आहेत किंवा रस्त्याने चालतानाही गळ्यातल्या माळ इझिली ओढून नेतात. नाशिकला तर हे खूप कॉमन आहे, म्हणजे गळ्यातल्या माळ ओढून नेणं. खूप ठिकाणी कॉर्नरला ना मोटरसायकलवरती ॲड्रेस विचारतात ते लोक आणि म्हणजे बरोबर ना ते वयस्कर महिलांना ना टार्गेट करतात. तर हे मी तुमच्यासोबत का डिस्कस करते, कारण की ना आत्ताच 15 दिवसापूर्वी ना माझ्या काकांची मुलगी आहे, गावालाच राहते, तिच्या घरी ना दुसऱ्यांदा चोरी झालेली आहे या दीड वर्षात. पूर्वी ना छोट्या गावांमध्ये चोऱ्या होत नव्हत्या, पण ना आता तेही प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि काय होतं, आपण ना म्हणजे एकदम निवांत असतो आणि म्हणजे दागिने वगैरे घालून ना लोकांना बरोबर दिसतं आणि त्याच्यामुळे ना चोर लोक तर किती सतर्क असतात, म्हणजे ते की बरोबर टार्गेट करत असतात त्या हे दागिने घालणाऱ्या स्त्रियांना. म्हणून ना तुम्हाला वाटेल मी आता का सांगते, कारण यासाठी सांगते, आता ना आपली लवकरच दिवाळी आहे, आपण लक्ष्मीपूजन, धनतेरस यामुळे ना दागिने म्हणजे घालतात स्त्रिया आणि ना महत्त्वाचं म्हणजे गावाला जातानाही घालतात. तर आपण सतर्क राहायला हवं, कारण की या 2 महिन्यामध्ये मी एवढ्या गोष्टी खूप जणांचं ऐकलेलं की खूप जणांकडे चोरीचं प्रमाण झालेलं आहे. तर म्हणून मग ना आपण पण म्हणजे दागिने जाण्यापेक्षा आपला जीव खूप महत्त्वाचा आहे, मला असं वाटतं. म्हणून मग स्त्रियांनी ना खरंच प्रवासामध्ये नंतर आणि बघा, दागिने नाही घातले तर कोणी आपल्याला ओळखच देत नाही असं होत नाही, कारण की आता सोन्याच्या दागिन्यांपेक्षाही इमिटेशन ज्वेलरी फार सुंदर येते. तर त्यामुळे ना म्हणजे जर खूप हौस असेल तर प्रवासा वगैरेमध्ये ना तर आपण नकली दागिने नक्कीच घालू शकतो, पण आपल्या जीवापेक्षा ना काहीही मोठं नाही आहे, मला असं वाटतं. वयाच्या 50-55-60 नंतर ना स्त्रियांमध्ये जरा निवांतपणा येतो, जबाबदाऱ्या नसतात आणि ना मग मैत्रिणींसोबत फिरणं वगैरे असं चालू असतं. पण बऱ्याचदा बघा आपण बघतो की ना त्या स्त्रियांना बऱ्यापैकी दागिने घालून फिरत असतात आणि बरोबर ते लोक त्यांना टार्गेट करतात, कारण की आपण हे सगळं सोशल मीडियावरती, पेपरमध्ये वाचत असतो. माझ्या आईच्या ना मैत्रीण आहेत, त्यांचं पण 8 दिवसापूर्वी त्यांच्या घरातही दरोडा पडलेला. तर पण त्यांनी ना म्हणजे पूर्ण घर चेक केलं, त्यांना काहीच मिळालेलं नाही चोरांना. त्या जिथे झोपलेल्या होत्या ना ते रूम लॉक होता आतून, तर तो डोअर ओपन करण्याचा चोरांनी प्रयत्न केलेला. त्या मावशींना जाग आलेली म्हणून बरं झालं. 20 मिनटं त्या चोरांसोबत ना म्हणजे दरवाजा त्यांनी कसं केलं असेल मॅनेज काय माहिती, नाहीतर साधारण व्यक्ती असती ना तर तो घाबरून तिथेच काय झालं असतं त्याचं. त्यांनी म्हणजे त्या चोरांनी 20 मिनटं ट्राय केलेला, यांनी पोलिसांना फोन केलेला, आजूबाजूच्यांना फोन केलेला, त्यामुळे धोका टळला, नाहीतर म्हणजे किती गंभीर परिस्थिती असू शकते. म्हणून ना खरं तर या गोष्टी आता आपण दिवाळीत नक्कीच पाळल्या पाहिजेत.
माझ्या काकांच्या मुलीच्या घरी तर ना दरवाजाच्या बाहेर त्यांनी दगड ठेवलेले होते मोठे मोठे, जे चोरी करायला आलेले होते. पण त्यांचा ना तेही एका रूममध्ये झोपलेले होते, त्यांनी लॉक केलेलं होतं, तो डोअर ओपन झाला नाही. आणि सकाळ झाली त्यामुळे ते चोर म्हणजे अगदी त्यांच्या घरात काहीच नव्हतं. त्यांनी पहिल्या वेळेस असं चोरी झाल्यामुळे ना सतर्क होते ते. तर चोरांना काही नाही म्हणजे फक्त चांदीचे देव वगैरे आणि 30-40 हजार रुपये मिळालेले असं. तर पण जर कुणाला जाग आली तर मोठे मोठे दगड म्हणजे दरवाजाच्या बाहेर, आणि खूप चांगले लॉक म्हणजे 2 डोअर ओपन होत नव्हते ना, तर त्यांनी आवाज होऊ नये म्हणून डायरेक्टली दरवाजेच तोडून दरवाजे काढून बाजूला ठेवलेले होते. तुम्हीही प्रवासात काळजी घ्या आणि नंतर दिवाळी सण साजरा करतानाही काळजी घ्या, मी हे नक्की सांगेल. हे सगळं बोलून तर झालेलं आहे. आता नंतर ना मग रविवार असल्यामुळे मी बाजारात गेलेली. मागच्या रविवारचं आहे हे शूटिंग. आवळे इतके छान होते आणि विशेष म्हणजे 50 रुपये किलो होते. मी याची आवळा कंठीही बनवलेली, मस्तच होते, अगदी छान. तर मी 1 किलो आवळा घेतलेला. नंतर ना आपल्या घरी शेंगा असतात आणि त्या फोडून, जसे शेंगदाणे, गावराणी शेंगदाणे म्हणतात यांना, माझ्या माहेरी नेहमी असायचे आणि आई मला ना 4-4, 5-5 किलो फोडून द्यायची ज्यावेळेस मी धुळे नंदुरबार राहत होती त्यावेळेस. आणि मग ना ते शेंगदाणेही मी 1 किलो घेऊन बघितलेले. हे शेतकरीच दादा विकायला आलेले होते. सकाळी अगदी 9 वाजेची वेळ होती, बऱ्यापैकी भाजीवाले आलेले होते, पण सकाळी गर्दी कमी असते. संध्याकाळी तर इथे 4 वाजेपासून ना पाय ठेवायलाही जागा राहत नाही. शूटिंग करणं तर दूरचा भाग आहे, इतकी प्रचंड या मार्केटमध्ये गर्दी असते. आता हिवाळा सुरूच झालेला आहे असं समजा, कारण की चांगल्यापैकी इकडे थंडी आहे, बाकीच्या ठिकाणी थोडं ऊन आहे आणि गरम पण होतं आहे. कारण की माझी बहीण जळगावला असते म्हणून ती नेहमी सांगते की खूप गरम होतं. आणि इथलं ना मला हे विशेष वाटतं की 5 रुपयाला 10 रुपयाला पण हे लोक ना, मला 10चीच मिरची हवी होती, देऊन टाकतात इझिली. हे जे लसूण दिसत आहेत ना, वर्षभर टिकावे म्हणून असं बांधून ठेवलेले असतात शेतकरी लोकांनी. तर 50 रुपयाचा एक जुडा होता. भाज्या घेतल्या, थोडी फळं घेतली आणि मग मी घरी आलेली. आधीच मी राजमाना वाफवून गेलेली होती. राजमा पण मी पूर्वीच्या घरी राहायची ना, त्या शेजारच्या ताईंनी त्यांच्या शेतातला मला दिला होता, तर तोही संपवून टाकायचा होता. कारण की बऱ्याच दिवसापासून बनवण्याचा विचार करत होती, पण राजमा कधी जास्त बनवला जात नाही म्हणून तो तसाच राहून जात होता. मग मीही संपूर्ण राजमा म्हणजे टाकून दिलेला आणि असं वाटलेलं की 2दा करून खाऊ, पण एकदाचं ते संपवून टाकते, कारण की गावाला जायचं आहे म्हणून जास्तीचं कडधान्य पण मग कीड वगैरे लागू नये म्हणून. मी ना घराच्या बाहेर पडण्यापूर्वीच स्वयंपाक करून घेत असते. पण आज ना मी 7:30-8 वाजेची तयार होती आणि मिस्टरांना सारखं सांगत होती चला चला चला, पण त्यांचं ऑफिसचं काम, नंतर येणारे फोन, यामध्ये ना 9-9:30 म्हणजे 9 वाजले असतील. आणि त्यात ना मी स्वयंपाकही केलेला नव्हता, त्यामुळे ना मला घरी आल्यावरती ना खूप कंटाळा येतो बनवायला. तर मग भाजीला फोडणी दिलेली आणि कणिक वगैरे मळून घेतलेली आणि मी पोळ्या केलेल्या. नाहीतर ना मस्तच आधीच स्वयंपाक करून गेलं ना, तर आल्यानंतर फक्त जेवायचं आणि मन पण फ्रेश राहतं. मी बाजारातून येताना एका स्वीट मार्टमधून तिकडून शेव आणलेली होती, भाजी करण्यासाठीच आणलेली होती. पण उन्नती आणि तनिष्काने काही त्या डब्याला चैन पडू दिलेली नाही आणि मग ती शेव त्यांनी अशीच खाऊन टाकलेली बऱ्यापैकी. हे गावरानी लसूण ना 50 रुपयाला घेतलेले आहेत. दादांनी ना जरा स्वस्त सांगितलं, नाहीतर ना इकडे चिखली तालुका आहे, त्या रोडाला पण असं बऱ्याचदा मी बघितलेलं, पण ते 100 रुपयाला एवढे लसूण देतात. तर आणि राजमा पण ना छान झालेला होता, अगदी काहीच नाही, कांदा लसूण आणि खोबरं वगैरे, कढीपत्ता आणि कोथिंबीर मी वाटून घेतलेली आणि अशा पद्धतीने राजमा बनवलेला. त्यानंतर ना गॅस होता आवरणं तर फारच मला नको वाटत होतं, कारण की भाज्या निवडणं पण खूप गरजेचं होतं. भाज्या जर आणल्या ना तर तो रविवारचा दिवस संपूर्ण ना भाज्यांची म्हणजे पूर्वतयारी करण्यामध्येच जातो. पण ते बरं होतं की एकदाचं असलं ना तर मग
पटापट 2-3 दिवस अगदी छान जातात आपले. विचार करावा नाही लागत की उद्या काय भाजी करायची. पण कधी-कधी तर असं होतं ना, खूप भाज्या असल्यानं तर कुठली भाजी करायची या विचारामध्ये ना बऱ्याच भाज्या वायाही जातात. म्हणून मग मी शक्यतो ना जास्त भाज्या आता इथे आल्यापासून तरी टाळते, कारण की क्लासला सोडवायला गेलं ना, मला सकाळी 7:30ला फार छान ताज्या भाज्या मिळत असतात. तुमचंही दिवाळीचं स्वच्छता वगैरे संपली असेल, मी तर थांबवून घेतलेली, कारण की आता मी गावाला जाणार आहे आणि त्यानंतर ना मामांच्या गावालाही जाण्याचा प्लॅन आहे. दरवर्षी माझ्या मामा आणि मामांचा मुलगा, आता तर मामांची सून ही आठवणीने फोन करून बोलवत असतात. मामींचं तर 1 महिन्यापूर्वीच फोन येऊन गेलेला आहे, कधी येत आहे, आणि मामांच्या मुलाचाही म्हणजे 3-4 दिवसापूर्वीच आलेला. छान एकदम मस्तच, म्हणजे छान फील होतं. 2-3 दिवस गेलं ना तर चेंज होतो. नंतर बऱ्याच ठिकाणी म्हणजे मला पुण्यालाही जायचं आहे माझ्या भावाकडे, असा विचार सुरू आहे आणि सगळंच मग जरा मलाही चेंज होईल. नंतर ना अंमळनेरजवळच माझं माहेर आहे, तिथेही जायचं आहे, कारण की मी ज्या बहिणीबद्दल सांगितलं ना, तर तिने 2 वेळेस चोरीचा एवढा धसका घेतलेला, तर तिला ना त्या विचारांनी झोपच येत नव्हती आणि त्यामुळे तिला पॅरालिसिसचा ना अटॅक आलेला. तर मग तिलाही बघायला जायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता जशा मॅनेज होतील या सुट्टीमध्ये तसं ॲडजस्ट करून म्हणजे करावं लागेल. नंतर ना मी एकदा अंमळनेरला गेलेली होती मध्ये, तर त्यावेळेस ना जळगावजवळच पाळधी म्हणून गाव आहे, तिथे इतके सुंदर असे वृंदावन मिळतात, छान मिळतात. मलाही घ्यायची खूप हौस आहे, पण कधी शक्य होतं काय माहिती. पुण्याला मिळतात, अहमदनगरला मिळतात, नाशिककरांना तर राहुरीजवळ पण एक ठिकाण आहे, तर तिथेही मिळतात, छान दिसतात. आणि विशेष म्हणजे हे ना असेच दगडाचे असतात, फक्त ते जो ब्लॅकवाला असतं ना, तो मला असं पूर्वी वाटलेलं की स्टोन आहे की काय, पण त्याला ब्लॅक कलर दिला जातो. इथे ना दिवे पण फार छान होते, खलबत्ते पण, महादेवांची पिंड. नंतर ना मी इकडे बुलढाण्याला तर प्रत्येकाच्या ओट्यावरती ना नंदी आणि अशी पिंड एका पाटावरती ठेवलेली असते, रोज त्याची लोक ना घराच्या ओट्यावरतीच पूजा करतात, म्हणजे तिथल्या तिथे पाणी वगैरे हे करतात, टाकतात वगैरे, म्हणजे मंदिरात जायची त्यांना गरज नाही असं. मी पण माझी बहीण आणि मी पण विचार केला होता घ्यायचं का, पण असं वाटलेलं की अरे आपल्याकडून पूजा व्हायला पाहिजे. हे पाटा वरवंटा आहे पिंक दगडाचा, खलबत्ते बघू शकतात किती सुंदर असे डिझाईनमध्ये आहेत, तर मस्तच होतं सगळं. आणि हे धुण्याचे दगड तर तुम्ही बघू शकतात, 1100-1200 रुपये यांची किंमत होती, आणि हे छोटंसं वृंदावन दगडाचंच होतं, मस्तच होतं. असं वाटत होतं की आपण आताच घेऊन जावं, पण किमती पण बऱ्याच होत्या, म्हणजे 20,000, 25,000, 30,000 अशा किमती होत्या. जसं घेतलं ना तसं दिवेही छान होते. हे पण वृंदावन तुम्ही बघू शकतात, हे तर आम्हाला एवढं आवडलेलं ना, मस्तच होतं. हे पण काहीतरी 25,000पर्यंत होतं, फक्त घेऊन जाण्याचा खर्च आपल्याला करावा लागतो. घरासाठी ना प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं, तिला वाटत असतं आपल्या घरात ह्या वस्तू असाव्यात, ते असावं, आपलं किचन असं असावं, आपला हॉल असा असावा, आणि गॅलरी विशेष म्हणजे आता फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना गॅलरीही खूप छान ठेवायला आवडते. तर तसंच माझंही स्वप्न आहे. हे वृंदावन कधी मला घेणं होतं तेही बघावं लागेल. नाशिकला ना मी बऱ्याच जणांच्या गॅलरीमध्ये बघते, तेव्हापासून मी ठरवलेले घेईल एक दिवस. आणि सुवर्णा उबळे ताईंनी ना हा दिवा दाखवायला लावला होता, तो दाखवलेला आहे मी. आणि धनश्रीने ना मला पोळ्यांचे डबे दाखवायला लावले होते. ॲक्च्युली मी तिचंच नाव म्हणजे चुकून माझ्याकडून धनश्री सोडून भाग्यश्री बोलल्या गेलेलं त्या दिवशी, तर तिच्यासाठीही मी खास तो व्हिडिओ शूट केलेला होता.